बेहदची परम महाशांती. आज आपण बोलणार आहोत आत्मदर्शनाबद्दल. शांतीच्या मार्गात हा विषय अत्यंत गूढ आणि दुर्मिळ आहे. खूप लोक आत्मज्ञान देतात, पण आत्मदर्शन म्हणजे काय हे फार थोड्यांना समजलं आहे. बापूजी आपल्याला सांगतात, आत्मदर्शन म्हणजे स्वतःला ओळखणं. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. पण खरी अनुभूती त्याही पुढे आहे. जेव्हा आत्मा स्वतःच्या अनादी बीजरूप अवस्थेला स्मरतो, तेव्हा तो आत्मदर्शनाच्या मार्गावर येतो. त्या क्षणी आत्मा देह आणि देहसंबंधांपासून विलग होतो. मोह नाहीसा होतो आणि आत्मा स्मृतिलब्धा बनतो. ज्याला आठवतं की मी कोण आहे, कुठून आलो आहे आणि माझं परमपद काय आहे, ही अनुभूती मिळवणं फार कठीण आहे. कारण यासाठी केवळ श्रद्धा नाही, तर गहन योग, निर्मळ बुद्धी आणि नष्टोमोहास्थिती लागते. जेव्हा आत्मा दररोज 8 तासांहून अधिक योगामध्ये स्थिर राहतो, कर्मयोगी जीवन जगतो आणि इच्छा मात्र अविद्या नष्ट करतो, तेव्हा आत्म्यातील रेकॉर्ड जागृत होतात. त्याला स्मरायला लागतं की मी प्रकाशरूप आत्मा आहे. मी बेहदचा अनादी आत्मा आहे. त्यावेळी आत्मा विचारतो, मी कोणत्या कॅटेगरीचा आत्मा आहे? मी या पृथ्वीवर का आलो आणि आता माझं ध्येय काय आहे? तेव्हाच खरी आत्मदर्शनाची प्रक्रिया सुरू होते. आत्मा ज्ञान धारण करतो, त्यातच जगतो आणि अखेरीस ज्ञानस्वरूप बनतो. जसे अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, तसंच आत्म्याला एकच लक्ष्य दिसतं, मला माझं आत्मदर्शन करायचं आहे. जेव्हा आत्मा पूर्णतः प्रकाशरूप, निराकार, बीजरूप अवस्थेमध्ये पोहोचतो, तेव्हा तो परमशांतीमध्ये विलीन होतो. जिथे कोणतंही द्वंद्व नाही, कोणतेही बंधन नाही, फक्त एकच अस्तित्व, परमप्रकाश आणि परमशांती. हीच खरी आत्मदर्शनाची अवस्था आहे. हीच आत्म्याची अनादी स्थिती आहे आणि हीच परमपदाची अनुभूती आहे. परमशांती.